वळूयात पुढल्या बातम्यांकडे। नाराजी नाट्यानंतर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून आता राजकारण चांगलंच तापले। शिंदेंकडून रवींद्र चव्हाणांची शहांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदेंकडून तक्रार करण्यात आली, त्यावर महाराष्ट्रावर माझं लक्ष आहे असं शहा म्हणालेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मी तक्रारीचा पाढा वाचणारा नाही, लढणारा नेता आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। बाबा मला मारल्याची तक्रार घेऊन एक जण दिल्लीत गेला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकारण तापलंय। शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शहांकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। श्रीकांत शिंदेंच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात भाजपनं ऑपरेशन लोटस राबवल्यानं दोन्ही पक्षात नाराजी नाट्य सुरू झालं। या नाराजी नाट्यानंतर शिंदेंनी थेट दिल्ली गाठली। शिंदे शहांच्या बैठकीत काय झालं तेही पहा। शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शहांकडे तक्रार केली। कल्याण डोंबिवलीतले शिवसेनेचे नेते पदाधिकारी फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण करताय अशी तक्रार शिंदेंनी केली। महायुतीत वितुष्ट येईल असं काम चव्हाणांकडून करण्यात येत असल्याची तक्रारही शिंदेंनी केली आहे। आगामी निवडणुकीत याचे परिणाम महायुतीवर होतील असं शिंदेंनी म्हटल्याची माहिती आहे। वैयक्तिक स्वार्थासाठी काही नेते काम करत असल्याचं देखील शिंदेंनी म्हटलंय। महायुतीतली फोडाफोडी थांबवण्याची मागणी शिंदेंनी शहांकडे केली आहे। यावर मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे, माझं महाराष्ट्रातल्या घडामोडींवर लक्ष असल्याचं शहा शिंदेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाहीये, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणारा आहे। छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। दरम्यान या भेटीनंतर शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना महायुतीत वितुष्ट येईल असं काम करू नका असं बजावल्याची माहिती आहे। भाजप पदाधिकाऱ्यांचे संभाव्य प्रवेश शिंदेंनी रोखल्याची देखील माहिती आहे। हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे। मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत। महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत।